नमस्कार मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, बघू शकता आपलं पाणी नियोजन या ठिकाणी बघायला चालू आहे. अशा प्रकारे आता वंबी धारणा झालेली आहे आणि फुलोऱ्यामध्ये आपला हा गहू आहे. तर शेतकरी मित्रांनो, याचं नियोजन आपण चॅनलवर शेअर केलेलेच आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आता या वंबी अवस्थेमध्ये फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला योग्य वेळी पाणी नियोजन करायचं आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्याला जमिनीची जी आर्द्रता आहे ती योग्य वेळी टिकवून ठेवणं महत्वाचं आहे. जास्त लवकर पाणी दिलं तर या ठिकाणी आपलं जे उत्पादन आहे ते कमी देखील होऊ शकतं. जर आपण ढगाळ वातावरणामध्ये जर अतिरिक्त पाण्याचा गव्हाला वापर केला तर आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित उत्पादन येणार नाही. त्यामुळे योग्य नियोजन करा. ढगाळ वातावरणामध्ये आपला जो पाण्याचा शेड्यूल आहे तो या ठिकाणी 2 ते 3 दिवसांना आपण लांबवला तरी चालतो. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता कोंबीची साईज देखील ही श्रीराम स्पर 111 ही व्हरायटी आहे. आणि अशा प्रकारे आता उंबी धारणा या ठिकाणी झालेली आहे. फुटवे देखील बघू शकता आणि संपूर्ण प्लॉट हा अशा प्रकारे दिसत आहे. आता याचं पाणी नियोजनामध्ये आपल्याला 2 पाणी अजून लागणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये सर्वप्रथम आपण खताचं नियोजन हे पेरणी सोबतच केलेलं होतं आणि इथून पुढच्या नियोजनामध्ये आपण दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये जिब्रेलिक ऍसिडचा वापर करणार आहोत. जो प्लॉट आपण या प्लॉटच्या लवकर पेरणी केलेली आहे तो आता दाणे भरणीच्या अवस्थेत आहे आणि त्यामध्ये आपण जिब्रेलिक ऍसिडचा वापर करणार आहोत. म्हणजे फवारणीद्वारे आपण त्या ठिकाणी दाण्याचा आकार व वजन वाढण्यासाठी आपण ही फवारणी करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता संपूर्ण प्लॉट ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी दाण्याचा आकार वाढवायचा आहे त्यांनी, शेतकरी मित्रांनो, आपण 0050 चा वापर करू शकतो किंवा त्या ठिकाणी 05234 प्लस बोरॉनचा देखील आपण वापर करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, ही अवस्था आता झाल्यानंतर अगदी 10 दिवसादरम्यान आपण याच्यामध्ये 05234 प्लस बोरॉन वापरू शकतो किंवा या ठिकाणी दाणे भरणीच्या अवस्थेमध्ये आपण जिब्रेलिक ऍसिडचा वापर करू शकतो. 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यामध्ये विरघळून आपल्याला ऍसिडोन किंवा अल्कोहोलमध्ये ते मिसळून घ्यायचं आहे. आणि जर आपण वेगवेगळ्या कंपनीचे जे जिब्रेलिक ऍसिड सॉल्व्हंट केलेले आहेत ते देखील आपण 30 मिली प्रति 15 लिटरच्या प्रमाणासाठी आपण वापरू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, गव्हाला फवारणीची आवश्यकता नसते, परंतु ही जी पानं आहेत ही जी आपण मेन ओंबीचं जे पान असतं हेच मुख्यतः आपलं 50-60% अन्नद्रव्य हे ओंबीसाठी तयार करत असतं. आणि यामध्ये आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी हे पान निरोगी राहणं महत्वाचं आहे. याच्यावर जर आपल्याला काही रोगाचा प्रादुर्भाव दिसत असला तर आपण माव्यासाठी रोगर वापरू शकतो किंवा आपण तांबेरा रोगासाठी देखील बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे. आणि फवारणी नियोजन ज्या शेतकऱ्याला शक्य नाही त्यांनी पाणी नियोजन योग्य पद्धतीनं करणं आवश्यक आहे. आता या अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारे आपल्याला युरियाची मात्रा द्यायची नाही, हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण की या अवस्थेमध्ये आपण युरिया दिला तर उत्पादनामध्ये निश्चितच घट होणार आहे. त्याचबरोबर पुढे येणारं नुकसान हे आपलं मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. कारण की याची वाढ अतिरिक्त अजून होऊन त्या ठिकाणी गहू पडू देखील शकतो. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, युरियाचं प्रमाण आपल्याला बिलकुल द्यायचं नाही या अवस्थेमध्ये.
40 ते 50 दिवसादरम्यान आपण कमी फुटवे असलेल्या प्लॉटमध्ये चिलेटेड झिंकचा वापर केलेला होता आणि त्याचा देखील रिझल्ट चांगल्यापैकी आलेला आहे. आता आपण दुसरा प्लॉट बघणार आहोत. बघू शकता इकडे. तर मित्रांनो, हा आपण अगोदर लावलेला प्लॉट आहे. पेरणी याची अगोदर आपण 15 दिवसांनी केलेली आहे. आता याच्यामध्ये हे बघू शकता की दाणे भरणीचा अवस्था ही या ठिकाणी चालू आहे. बघू शकता शेतकरी मित्रांनो, ही जी सिरीज आहे ही आपण मोजली तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 ते 13 दाण्याची सिरीज ही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अजून याला आपण ज्या पद्धतीनं आपलं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण अजून थोडं कमी पडलेलो आहोत. अजून देखील याची साईज आपण वाढवू शकलो असतो, परंतु आपल्याला दाण्याचा आकार हा मोठ्या प्रमाणात घ्यायचा आहे. आता हा जो प्लॉट आहे याच्यामध्ये आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण जे प्रयोग केलेले आहे त्याच्यामध्ये एक फरक आपल्याला पुढे जाऊन या ठिकाणी जो दुसरा प्लॉट आहे तो दाणे भरणीच्या अवस्थेत आल्यानंतर तो फरक देखील आपण सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जी ओंबीसोबत जे पान असतं ते या ठिकाणी निरोगी राहणं महत्त्वाचं आहे. त्याची साईज जर आपली चांगली असेल आणि ते निरोगी असेल तर आपला गव्हाला त्या ठिकाणी कोणतीही अडचण ही येत नाही. तर एकंदरीतच बघू शकता संपूर्ण प्लॉट. आता ही जी जमीन आहे ती जर बघितली तर अशी अतिशय या ठिकाणी हलकी मुरमाड जमीन आहे. बघू शकता पूर्ण या ठिकाणी हलकी जमीन आहे आणि हा जो प्लॉट आहे तो मध्यम जमिनीवर आहे आपला. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला ज्या व्हरायट्या योग्य लागवड करणं महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये आता आपण ओंबीची लांबी तर या ठिकाणी या अवस्थेमध्ये वाढू शकत नाही, परंतु ज्या पद्धतीनं याची साईज झालेली आहे ती देखील अतिशय चांगल्या प्रकारे आहे. आणि आता आपल्याला दाण्याचा आकार हा अतिशय वजनदार व्हावा, टपोरा व्हावा या ठिकाणी आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये आपण झिब्रेलिक ॲसिडचा वापर करणार आहोत फवारणीमध्ये. त्याचा लाईव्ह देखील व्हिडिओ आपण घेण्याचा प्रयत्न करू किंवा फवारणी झाल्यानंतर आपण तो टाकण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, हे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपण 3 एकर क्षेत्र हे गव्हाचं केलेलं आहे आणि यावर्षी आपल्याला कशा प्रकारे उत्पादन येतं हे देखील बघणं महत्वाचं आहे. या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, आपण उंदरासाठी औषध टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये झिंक फॉस्फेट हे या ठिकाणी जे मिळतं त्याचे आपण या ठिकाणी वापर केलेला आहे. तर आता या अवस्थेमध्ये इथून पुढं उंदीर आपलं नुकसान करू नये यासाठी आपण त्याचा वापर करणार आहोत. आणि पाणी नियोजन झाल्याबरोबर आपण ते त्या ठिकाणी टाकणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या प्लॉटला कशा प्रकारे ॲव्हरेज येतं व आपले जे फवारणीचं आपण नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला उत्पादन वाढ किती होते, जे आपण 2 फवारणी गव्हाला या ठिकाणी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 25 ते 30% उत्पादन आपलं वाढलं पाहिजे, तरच त्याचा रिझल्ट आपल्याला आला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो.